नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेस। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पुढचा जो चॅप्टर आहे येणारा म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जो काही आपण स्टडी करणार आहोत तो त्या व्हिडिओशिवाय आपण कंप्लीट करू शकत नाही, कारण इंट्रोडक्शन समजणं खूप गरजेचं असतं। तर तो जर व्हिडिओ आपण बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर चला सुरुवात करूया। प्रॅक्टिस सेट 2.1 या पार्टला सुरू करण्या अगोदर, या एक्सरसाइजला सुरुवात करण्या अगोदर आपण एक थोडासा पॉइंट आपला राहिलेला आहे, तो पॉइंट आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊया। त्या पॉइंटचं नाव आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। बघा, लक्षात घ्या, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पार्ट काय आहे ते आपण एकदा व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया। रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे, त्याला आपण वर्ग समीकरणाची मुळे असं म्हणतो। वर्ग समीकरणाचं मूळ म्हणजे काय हे आता आपण डेफिनेशनच्या साहाय्याने एकदा समजून घेऊया। बघा, लक्षात घ्या, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल which satisfy the given quadratic equation is called roots of quadratic equation। तर त्या किमतीला आपण काय म्हणतो? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो, म्हणजे वर्ग समीकरणाचं मूळ असं म्हणतो। वर्ग समीकरणाचं मूळ कोणाला म्हणायचं आहे आपल्याला? तर लक्षात घ्या, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणजे चलाची जी दिलेली किंमत असणार आहे, जर ती किंमत त्या वर्ग समीकरणाला जर सॅटिस्फाय करत असेल, सॅटिस्फाय करणे म्हणजे समाधान करणे। लक्षात घ्या, या ठिकाणी महत्त्वाचा शब्द सॅटिस्फिकेशन आहे आणि दुसरा रूट आहे। हे दोन शब्द समजले म्हणजे आपल्याला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा काय पार्ट आहे हा समजतो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणजे आपल्याला काय विचारलेलं असणार आहे? तर प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलेलं असणार आहे, आपल्याला वर्ग समीकरणासमोर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सची एक व्हेरिएबलची त्या व्हॅल्यू दिलेली असणार आहे आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे। बघा, लक्षात घ्या, रूट केव्हा असतं आणि केव्हा नसतं। बघा, लक्षात घ्या, आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0, म्हणजेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये राईट साईड जी आहे ती ऑलवेज 0 आहे। ठीक आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची राईट हँड साईड जी आहे ती ऑलवेज 0 असणार आहे। लक्षात घ्या, सॅटिस्फिकेशन म्हणजे काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सॅटिस्फाय होणे म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड येणे। म्हणजे दोन्ही साईड जर इक्वल असतील तर ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करते आणि त्या व्हॅल्यूनं जर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय केलं तर लक्षात घ्यायचं ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे असं आपण म्हणतो। मग सॅटिस्फाय केव्हा होणार? जेव्हा लेफ्ट हँड साईड ही इक्वल असणार कोणाच्या? राईट हँड साईडच्या। ठीक आहे, मग राईट हँड साईड ही आपली काय असणार? ऑलवेज 0 असणार। क्वाड्रॅटिक इक्वेशनची राईट साईड आपली 0 असणार, म्हणजेच आपण लेफ्ट हँड साईडला सॉल्व करून जर आपलं आन्सर 0 आलं तर ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे। आणि जर लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड म्हणजे डावी बाजू ही उजव्या बाजूच्या बरोबर नाही आली तर समजायचं ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व करणार आहोत। एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सहाय्याने सुद्धा आपण याला एकदा समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, बघा, लक्षात घ्या, सॅटिस्फाय होणे म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल येणे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, रूटचा अर्थ होतो व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणजे चलाची किंमत थोडक्यामध्ये। ठीक आहे, तर ते काय आहे, तो काय प्रकार आहे त्याला आपण एकदा व्यवस्थित पद्धतीने एकदा समजून घेऊया। एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या साहाय्याने आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने त्याला समजून घेऊया। ठीक आहे, इक्वेशन आहे x² + 5x - 6 + 5x - 6 = 0 आणि x ची व्हॅल्यू जी आपल्याला दिलेली आहे ती आहे -6। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे
की x इज इक्वल टू -6 हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला या वर्ग समीकरणासमोर या वर्ग समीकरणात जो चल वापरलेला असणार आहे, जो व्हेरिएबल यूज केलेला असणार आहे, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या अगेन्स्ट म्हणजे समोर दिलेली असेल आणि ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे का नाही आपल्याला सांगायचं आहे. अगदी सोपं आहे. दिलेली x ची व्हॅल्यू आपण काय करणार, लेफ्ट हँड साईडमध्ये पुट करणार आणि लेफ्ट हँड साईडची जर व्हॅल्यू 0 आली तर ती व्हॅल्यू ही दिलेली व्हॅल्यू रूट आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आणि जर 0 नाही आलं म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर इक्वल नाही आली तर समजायचं रूट नाही आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी सोल्युशन कशा पद्धतीने होणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. ठीक आहे. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, x² + 5x - 6 = 0. या ठिकाणाहून राईट हँड साईड ऑलवेज 0 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण या ठिकाणाहून कोणती साईड पुट करणार, लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड काय आहे, x² + 5x - 6 आणि या लेफ्ट हँड साईडमध्ये x ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, सो पुट x इज इक्वल टू -6 आणि x ची जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट करायची आहे ती आहे -6. ठीक आहे. मग आता x ची व्हॅल्यू जर -6 पुट केली तर बघा इक्वेशन काय बनतं, x² म्हणजे -6² + 5 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू -6 ठेवायची आहे आणि पुढे -6. बघा -6चा जो स्क्वेअर असणार आहे तो असणार आहे +36 कारण मायनसचा स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. प्लस इंटू मायनस विल बी मायनस. 5 6 30 अँड हे -6 ॲज इट इज. ठीक आहे. आता जर आपण या टर्मला जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो 36 आहे त्याच्यातून जर 30 मायनस केले तर आपल्याला मिळेल 6 आणि पुढे राहिलं -6. सो 6 - 6 विल बी 0. म्हणजे या ठिकाणी आपली जी लेफ्ट हँड साईडची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आहे 0. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं की लेफ्ट हँड साईड ही इक्वल आहे राईट हँड साईडच्या. ठीक आहे. सो राईट हँड साईड ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 0 अँड वी सॉल्व द लेफ्ट हँड साईड अँड वी गॉट द आन्सर left hand side is equal to 0. Therefore we can say that left hand side is equal to right hand side. म्हणजे डावी बाजू ही बरोबर आहे उजव्या बाजूच्या. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो. बघा आपण या ठिकाणी सेंटेन्स कसं लिहिणार, therefore x is equal to -6 is root of given quadratic इक्वेशन. दिलेल्या वर्ग समीकरणाचं ते काय आहे तर ते दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी रूट आहे की नाही हे आपण ठरवू शकतो. दोन शब्द महत्त्वाचे आहे. सॅटिस्फिकेशन म्हणजे काय होणे तर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू बॅलन्स इक्वेशन होणे आणि रूट म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो आणि रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी संकल्पना आहे ती आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेली आहे. तर चला आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ला या ठिकाणी आता सुरुवात करणार आहोत. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. तर बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. क्वेश्चन फर्स्ट आहे, अगदी सोपा आहे. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. हा आपल्याला प्रश्न पहिल्या याच्यामध्ये विचारलेला आहे. आता कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहायचं म्हटलं की आपण या ठिकाणी लगेच लिहू शकतो. नंबर 1 x² + 10x - 9 = 0 हे फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड सेकंड m² - 4m + 8 किंवा -8 = 0. कोणतेही दोन म्हटल्याच्या नंतर आपण कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी लिहू शकतो. तुमच्या मनानुसार तुम्ही सुद्धा घेऊ शकता. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आहे डिसाइड. बघा सेकंड क्वेश्चन आहे डिसाइड which of the following are quadratic equation
म्हणजे खाली दिलेल्या समीकरणांपैकी कोणतं वर्ग समीकरण आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला एकूण 6 समीकरणं दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण ते व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. फर्स्ट आहे x² + 5x - 2 = 0. ठीक आहे. सेकंड आहे y² = 5y - 10. थर्ड नंबर आहे, एकदा सर्व इक्वेशन आपण या ठिकाणी लिहून घेऊया. y² + 1/y = 2. 4 नंबरचं आहे, 4 नंबरचं दिलेलं आहे x + 1/x = -2. ठीक आहे, 4 पर्यंत आपण लिहून घेऊया, बाकीचे पुढे बघू. ठीक आहे, बघा आता लक्षात घ्या या ठिकाणी काय दिलेलं आहे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली दिलेल्यापैकी कोणते वर्ग समीकरणे आहे किंवा कोणते नाही आपल्याला ठरवायचं आहे. बघा अगदी सोपं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन आपण काय बघितलेली होती. द इक्वेशन इन विच द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2 देन दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्याच समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो, अन्यथा नाही. आता लक्षात घ्या, या वर्ग समीकरणाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा व्हेरिएबल जो आहे तो x हा एकच व्हेरिएबल या ठिकाणी यूज केलेला आहे. ठीक आहे, आणि द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2 म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण लिहिलेलं आहे. बघा व्हेरिएबलचा स्क्वेअर, नंतर व्हेरिएबलची टर्म, नंतर कॉन्स्टंट आणि = 0. मग आपण या ठिकाणी कसं म्हणू शकतो बघा लक्षात घ्या. हिअर x इज ओनली वन व्हेरिएबल. बरोबर आहे, हिअर x इज ओनली वन व्हेरिएबल and the highest power of x is 2. बरोबर आहे, the highest power of x is 2. therefore it is quadratic equation. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर y हा ओनली वन व्हेरिएबल यूज केलेला आहे आणि जो हायेस्ट पॉवर आहे yचा, ठीक आहे, yचा जो हायेस्ट पॉवर आहे तो 2 आहे. म्हणजे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, परंतु दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर त्याच्या राईट हँड साईडला ऑलवेज 0 असतो आणि बाकीच्या सर्व टर्म ह्या लेफ्ट साईडला असतात. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी व्हेरिएबलची टर्म आणि कॉन्स्टंटची टर्म ही राईट साईडला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, त्याला लेफ्ट साईडला आणावं लागेल. म्हणजे इक्वेशन काय बनल बघा लक्षात घ्या. सर्वात अगोदर व्हेरिएबलचा स्क्वेअर असतो, नंतर व्हेरिएबल असतो 5y ला लेफ्ट साईडला घेऊन या -5y, 10 ला लेफ्ट साईडला घेऊन या +10 = 0. आता आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, बरोबर आहे का. हिअर y is only one variable and highest power of y is 2. बरोबर का, हायेस्ट पॉवर जो आहे y चा तो 2 आहे. therefore it is quadratic equation. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय आहे तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, थर्ड नंबरचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा लक्षात घ्या, थर्ड नंबरच्या इक्वेशनमध्ये जर कधी आपण ऑब्झर्व केलं तर डायरेक्टली बघितल्या आपण ठरवू शकत नाही की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही म्हणून. आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी दोन्ही जे इक्वेशन दिलेले होते ते लिनियर टर्ममध्ये होते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1/y म्हणजे हा फ्रॅक्शनच्या टर्ममध्ये दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावा लागेल. बघा लक्षात घ्या, हा फ्रॅक्शन आहे, ह्या होलला जर आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, ठीक आहे, तर ते होऊन जाईल y²/y. म्हणजे ही जी लेफ्ट साईड आहे ती होऊन जाईल फ्रॅक्शनची ॲडिशनमध्ये, आणि फ्रॅक्शनची ॲडिशन करताना आपण क्रॉस मल्टिप्लाय करत असतो. बघा लक्षात घ्या, सो y² × y विल बी y³. y² जर आपण y ला मल्टिप्लाय केलं तर y³ + 1 1 1 अपॉन y × 1 विल बी y = 2. ठीक आहे, सो हा y जो आहे तो डिवायडेशनमध्ये आहे,
राईट साईडला जाताना तो मल्टिप्लायडमध्ये जाईल. सो इक्वेशन कसं बनेल, वाय क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. सो वाय इकडं मल्टिप्लायमध्ये गेला, त्याला लेफ्ट साईडला घेऊन या. वाय क्यूब मायनस 2y, हा 2y इकडे त्यांना मायनस 2y होईल आणि हा प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इक्वेशन काय बनल बघा, लक्षात घ्या. हा जो इक्वेशन बनणार आहे तो काय बनल, या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर y हा ओनली वन व्हेरिएबल यूज या ठिकाणी केलेला आहे, परंतु yचा जो हायेस्ट पॉवर आहे तो 3 आहे. आपल्याला 3 चालत नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन अशी आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2च पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हिअर y is only one variable, but the highest power of y is 3. जो हायेस्ट पॉवर आहे 3चा म्हणजे तो इंडेक्स जो आहे तर तो 3 आहे आणि तो 3 चालत नाही, म्हणून इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. Therefore it is not quadratic equation. म्हणून हे वर्ग समीकरण नाही आहे. 4 नंबरचं इक्वेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. 4 नंबरचं इक्वेशन आहे x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू -2. ठीक आहे. आता हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा फ्रॅक्शन टाईप इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. अगदी सोपं आहे सॉल्व करण्याचं. जर ठरवलं तर हा जो x आहे त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे लेफ्ट साईडला जर आपण सॉल्व केलं तर क्रॉस मल्टिप्लाय करून या ठिकाणी सॉल्व करावं लागेल. बघा लक्षात घ्या, असं जर आपण ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी एक्सचा हायेस्ट पॉवर 1 आहे, परंतु आपण बघितल्या ठरवायचं नाही. ठीक आहे. या ठिकाणी याला सॉल्व करावं लागेल. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर x इंटू एक्स विल बी एक्स स्क्वेअर प्लस 1 1 1 अपॉन x 1 x, सो इज इक्वल टू राईट साईडला -2. बघा लक्षात घ्या, हा जो x आहे लेफ्ट साईडला तो डिवायडेशनमध्ये आहे, तो राईट साईडला -2 कडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू -2 इंटू एक्स. आणि मग लक्षात घ्या इक्वेशन कसं बनेल, बघा लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस 1 ॲज इट इज आणि -2 न जर एक्सला गुणलं तर विल बी -2x. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण की व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 आहे, परंतु स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही. मग त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्या. बघा लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर ॲज इट इज -2x, लेफ्ट साईडला येताना +2x आणि +1 इज इक्वल टू 0. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो हिअर द हायेस्ट पॉवर हिअर x इज ओनली वन व्हेरिएबल and highest power of x is 2. हायेस्ट पॉवर जो आहे x चा तो किती आहे, 2 आहे. therefore we can say that it is quadratic equation. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन या ठिकाणी सॉल्व करू शकतो. खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही. फक्त स्टेप या ठिकाणी थोड्याफार लक्षात ठेवायचे आहे. क्रॉस मल्टिप्लायचं वगैरे जे बेसिक आहे ते आपल्या लक्षात पाहिजे. आपण सर्व उदाहरणं जे आहे, एक्झाम्पल आहे ते इझिली या ठिकाणी सॉल्व करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. लगेच आपण 5 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. टेक द स्क्रीनशॉट. तर चला बघूया 5 नंबरचा क्वेश्चन. 5 नंबरचा क्वेश्चन आहे m+2 इन फर्स्ट ब्रॅकेट अँड m-5 इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आता हे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. बघा ऑब्झर्व केल्या असं लक्षात येईल mचा हायेस्ट पॉवर 1 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, परंतु असं चालत नाही. याला आपल्याला या ठिकाणी सॉल्व करावं लागेल. बघा या ठिकाणी बायनॉमियल आहे आणि या ठिकाणी सुद्धा बायनॉमियल आहे. आपण रूल बघितलेला आहे, बायनॉमियलने बायनॉमियलला कशा पद्धतीनं मल्टिप्लाय करायचं. आपण काय करतो, हा जो फर्स्ट बायनॉमियल जे आहे तर या फर्स्ट बायनॉमियलचं जे फर्स्ट टर्म आहे त्यानं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, होल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आणि फर्स्ट बायनॉमियल जे आहे त्याची जी सेकंड जो टर्म आहे त्याने सुद्धा आपण सेकंड बायनॉमियलच्या पूर्ण होल टर्म्सला मल्टिप्लाय करतो. कशा पद्धतीनं ते एकदा काळजीपूर्वक लक्षात घ्या. बघा
m plus 2 and m minus 5 is equal to 0. इक्वेशन दिलेलं आहे. आता आपण काय करणार, ह्या m न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार m मायनस 5 ला, आणि ह्या प्लस 2 न सुद्धा m मायनस 5 ला मल्टिप्लाय करणार इज इक्वल टू 0. ठीक आहे, अगदी सोपं आहे. सो m न m ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल m स्क्वेअर. बघा लक्षात घ्या, m इंटू m स्क्वेअर मायनस ॲज इट इज m इंटू 5 विल बी 5m प्लस, आता लक्षात घ्या प्लस 2 ने m ला मल्टिप्लाय करायचं, सो प्लस 2m अँड प्लस मायनस विल बी मायनस अँड 2 5 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे, अगदी सोपं आहे. या ठिकाणी जो सेकंड टर्म आहे व्हेरिएबल तो 2 वेळेस आहे, त्याला सॉल्व करा. m चा स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे, मायनस 5m प्लस 2m विल बी मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. हायेस्ट पॉवर जो आहे व्हेरिएबलचा, या ठिकाणी m हा एकच व्हेरिएबल यूज केलेला आहे आणि हायेस्ट पॉवर जो आहे m चा तो 2 आहे. हेअर m इज ओनली वन व्हेरिएबल and highest power of m is 2. आणि जो m चा जो हायेस्ट पॉवर आहे तो किती आहे, हायेस्ट पॉवर जो आहे m चा तो आहे 2. देअरफॉर वी कॅन से दॅट इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यामुळे हे काय आहे, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 6 नंबरचं काय आहे, 6 नंबरचं सोपं आहे. 6 नंबरचं m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू मायनस 3m क्यूब. ठीक आहे, हे इक्वेशन आहे दिलेलं. या ठिकाणी m क्यूब आणि m क्यूब ह्या दोन टर्म सेम आहे. म्हणजे आपण आता या ठिकाणी जर बघितलं तर 3m क्यूब आहे आणि या ठिकाणी m क्यूब आहे, 1m क्यूब आहे. जर यांच्या दोघांची ॲडिशन जरी झाली तर क्यूबच राहणार आणि सबट्रॅक्शन जरी झाली तर क्यूबच राहणार. म्हणजे या ठिकाणी हे क्यूबिक इक्वेशन बनेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. बघा लक्षात घ्या, हे आपण कसं ठरवतो की बा कोणती साईड कोणाकडे जाणार. बघा लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कोणाला कोणाकडे न्यायचं. बघा लक्षात घ्या, ॲज अ कम्पॅरिझन सर्वात मोठा जो व्हेरिएबल आहे, सर्वात मोठा जो पॉवर आहे, सर्वात मोठा व्हेरिएबल नाही, सर्वात मोठा व्हेरिएबलचा जो पॉवर आहे त्याला कम्पेअर करायचं. या ठिकाणी m हा जो व्हेरिएबल आहे त्याचा हायेस्ट पॉवर 3 आहे आणि या ठिकाणी हायेस्ट पॉवर 3 आहे. मग काय करायचं, त्यांचे जे कोइफिशियंट आहे, या ठिकाणी याचा कोइफिशियंट 3 आहे आणि याचा कोइफिशियंट 1 आहे. ज्याचा कोइफिशियंट मोठा असेल तो त्याच ठिकाणी राहील आणि बाकीचे सर्व टर्म्स त्याच्याकडे जातील. बघा लक्षात घ्या, मग या ठिकाणी कशा पद्धतीने लिहिणार, 3m क्यूब तिकडे जाताना मायनस m क्यूब प्लस 3m स्क्वेअर तिकडे जाताना मायनस 3m स्क्वेअर आणि मायनस 2 तिकडे जाताना प्लस 2 इज इक्वल टू 0. इझिली आपण याला सॉल्व करू शकतो. 3m क्यूब मधून एक m क्यूब जर गेला तर आन्सर विल बी 2m क्यूब आणि मायनस 3m स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी m हा एकच व्हेरिएबल आहे, परंतु m चा जो हायेस्ट पॉवर आहे तो 3 आहे आणि तो आपल्याला चालत नाही. मग आपण या ठिकाणी कसं लिहिणार, हेअर m इज ओनली वन व्हेरिएबल but the highest power of m is 3. The highest power of m is 3. Therefore it is not quadratic equation. ठीक आहे, त्याच्यामुळं हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. अशा पद्धतीचा आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आहे प्रॅक्टिस सेट 2.1 चा तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर चला लगेच प्रॅक्टिस सेट 2.1 चा जो थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन write the following equations
in the form of ax square plus bx plus c is equal to 0. Then write the values of a, b and c for each question. ठीक आहे. खाली दिलेले जे वर्ग समीकरणे आहे किंवा समीकरणे आहे ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे आहे आणि प्रत्येक वर्ग समीकरणामध्ये ज्या एबीसीच्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहे. सो फर्स्ट इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. सेकंड इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आणि थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे, थर्ड नंबरचं इक्वेशन दिलेलं आहे x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस x. ठीक आहे. हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नोट करून घ्या. ज्यावेळेस आपण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहित असतो त्यावेळेस सर्वात पहिले ऑब्झर्व करायचं जो व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे त्या टर्मला. बघा लक्षात घ्या, जर व्हेरिएबलचा स्क्वेअरची टर्म जर मायनस असेल तर ती मायनस चालत नाही, एवढं लक्षात घ्या. बाकीचं इक्वेशन तुम्हाला ॲटोमॅटिकली समजेल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. बघा लक्षात घ्या, या इक्वेशनमध्ये जर आपण व्हेरिएबलचा जो स्क्वेअर आहे त्याची टर्म मायनस आहे आणि जी फर्स्ट बघा आपलं स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तो आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याला जर ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हाच आहे. लक्षात घ्या, सर्वात अगोदरची जी टर्म आहे ती आहे स्क्वेअरवाली, त्याच्यानंतर आहे व्हेरिएबल म्हणजे फर्स्ट पॉवरवाली आणि सगळ्यात लास्टला कॉन्स्टंट. हा क्रम तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहित असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की जो एक्सचा जो स्क्वेअर आहे म्हणजे व्हेरिएबलचा जो स्क्वेअर आहे आणि त्याचा जो कोइफिशियंट आहे तो मायनस ठेवायचा नाही, त्याला प्लस ठेवायचं. बघा लक्षात घ्या, मग व्हेरिएबलचा स्क्वेअर जो आहे तो मायनसमध्ये आहे, मग हा आपल्याला मायनसमध्ये न ठेवायचा. मग तो मायनसमध्ये न ठेवण्यासाठी त्याला जर आपल्याला प्लस करायचा आहे तर ह्या टर्म आपल्याला या ठिकाणी घेऊन यावं लागेल लेफ्ट साईडला. मग इक्वेशन कशा पद्धतीनं बनेल, अगदी सोपं आहे. सर्वात अगोदर वाय स्क्वेअरला इकडे घेऊन या, वाय स्क्वेअर प्लस होईल. व्हेरिएबलच्या स्क्वेअर नंतर व्हेरिएबलवाली टर्म असते म्हणजे त्याच्यानंतर आपण 2y लिहिणार प्लस 2y ॲज इट इज आणि -10 इकडे आलं -10 इज इक्वल टू 0. झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन y स्क्वेअर प्लस 2y -10 इज इक्वल टू 0. आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता जर एबीसीच्या व्हॅल्यू जर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायच्या सांगितलेल्या असतील तर आपण काय करणार, दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करणार. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म सोबत जर कम्पेअर केलं, बघा लक्षात घ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आता इथे या ठिकाणी x यूज केलेला आहे प्रत्येक वेळेस. आता या ठिकाणी व्हेरिएबल y आहे म्हणून स्टँडर्ड फॉर्म काय बनेल, ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता कम्पेअर केल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, y स्क्वेअरला y स्क्वेअर कटला म्हणजे a ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती मिळालेली आहे, तर ती मिळालेली आहे 1. ठीक आहे. सो वायला y कटला म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी किती मिळाली, तर ती मिळाली 2 आणि c ची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट म्हणजे -10. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. काही अवघड नाही. काय करायचं, सर्वात अगोदर बघा लक्षात घ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहित असताना वाय स्क्वेअर जो आहे म्हणजे व्हेरिएबलचा जो स्क्वेअर आहे ती टर्म मायनस नाही पाहिजे. ठीक आहे. मग ही मायनस होती म्हणजे याला आपल्याला प्लस करायचं होतं आणि ते राईट साईडला म्हणजे आपण त्याला लेफ्ट साईडला घेऊन आलो म्हणजे मायनसचं प्लस झालं. आणि दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड एबीसीच्या व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर करायचं कोणासोबत, स्टँडर्ड फॉर्मसोबत. स्टँडर्ड फॉर्ममध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही व्हेरिएबल चेंज करू शकतात. लक्षात घ्या या ठिकाणी y व्हेरिएबल होता म्हणून स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण y व्हेरिएबल यूज केला. जर x असेल तर x घ्या, m असेल तर m घ्या, p असेल तर p घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार. ठीक आहे. आता या ठिकाणी जे आहे याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. बघा लक्षात घ्या ही जी टर्म आहे ह्या टर्मला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्याला आपण
एक्सपांडेड फॉर्म्युला असं म्हणतो. बघा तुम्ही एक फॉर्म्युला बघितला असेल, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरवाला, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरवाला फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. काय आहे तो फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस 2ab अँड प्लस बी स्क्वेअर. या पद्धतीनुसार आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. अगदी सोपं आहे. याला आपण ए कन्सिडर करू शकतो, याला आपण बी कन्सिडर करू शकतो. सो ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला? तर फॉर्म्युला आहे एचा स्क्वेअर. एचा स्क्वेअर यानी की एक्सचा स्क्वेअर मायनस 2 इंटू एची व्हॅल्यू आहे एक्स इंटू बीची व्हॅल्यू आहे 1 आणि प्लस लास्टला बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार? एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स 2x अँड 2x इंटू 1 विल बी 2x प्लस लास्टला 1चा स्क्वेअर असणार 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. अगदी सोपं आहे. ठीक आहे, झालं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. आता ह्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिताना ऑब्झर्व करायचं व्हेरिएबलच्या स्क्वेअरची टर्म. व्हेरिएबलच्या स्क्वेअरची टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपण या साईडला पलीकडे नेऊ शकत नाही, कारण ते मायनस होऊन जाईल. मग सोपं आहे. जर या साईडला आपण राईट साईडला नेऊ शकत नाही तर राईट साईडला इकडच्या साईडला यावं लागेल, लेफ्ट साईडला. बघा आता कशा पद्धतीने येणार. या ठिकाणी सेम टर्म आहे. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2x ॲज इट इज म्हणजे व्हेरिएबल सारखा व्हेरिएबल आहे म्हणजे मायनस 2xला या 2x जवळ घेऊन या म्हणजे तो होईल मायनस 2x आणि कॉन्स्टंटच्या जागी हा प्लस 1 3 इकडे येताना मायनस 3 इज इक्वल टू 0. अगदी सोपं आहे. ठीक आहे, मग आपण कशा पद्धतीने लिहिणार? एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि मायनस 2x सेम टर्म आहे विल बी मायनस 4x आणि या ठिकाणी मायनस 3 प्लस 1 विल बी मायनस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकलो. आता दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला कम्पेअर करा. सो कम्पेअरिंग विथ काय आहे स्टँडर्ड फॉर्म आपला कम्पेअरिंग करण्यासाठी? तर तो आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सरळ एक्सला एक्स कटला म्हणजे a ची व्हॅल्यू काय येणार 1. ठीक आहे, b ची व्हॅल्यू काय असेल तर मायनस 4 आणि c ची व्हॅल्यू असेल मायनस 2. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सोडवू शकतो. हे पण इक्वेशन ॲज इट इज सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5x ॲज इट इज मायनसनं 3ला मल्टिप्लाय करा मायनस 3 आणि मायनस इंटू मायनस प्लस एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे म्हणजे लेफ्ट साईडवाली ज्या टर्म्स आहे त्या राईट साईडला जाणार नाही म्हणजे व्हेरिएबलच्या स्क्वेअरवाली टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे राईट साईडला ज्या टर्म आहे त्यांना लेफ्ट साईडला यावं लागेल. मग या ठिकाणी इक्वेशन कसं बनेल? एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5x ॲज इट इज प्लस एक्स इकडे येताना अगोदर व्हेरिएबल असतो मायनस एक्स होईल आणि मायनस 3 इकडे येताना प्लस 3 इज इक्वल टू 0. इक्वेशन कसं बनेल? एक्सचा स्क्वेअर बघा लक्षात घ्या सेम टर्म आहे. ठीक आहे, सेम टर्म आहे. 5x मधून एक एक्स गेला 4x आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आणि हे प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपल्याला या ठिकाणी ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करा. मग या ठिकाणी कसं लिहिणार? कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो a ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती मिळेल 1, b ची जी व्हॅल्यू मिळेल ती मिळेल 4 आणि c ची जी व्हॅल्यू मिळेल ती मिळेल 3. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, अजून यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघून घेऊया. ठीक आहे, 6 क्वेश्चन्स आहेत यामध्ये सुद्धा. 3 आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, 3 अजून या ठिकाणी आपण बघून घेऊया. लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. लगेच आपण पुढचे क्वेश्चन्स बघूया. तर बघा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे 4 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. थ्री एम स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. 5 नंबर आहे. 5 नंबर आहे p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू मायनस 5
अँड 6 नंबरचा आहे लास्ट क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. ठीक आहे, तर चला बघूया कशा पद्धतीने सॉल्व करायचं. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबलच्या स्क्वेअरवाल्या 2 टर्म आहे. ठीक आहे, मग आता या टर्मला जर आपण राईट साईडला नेलं तर ते मायनस होईल आणि या टर्मला जर इकडे आणलं तर ती मायनस होईल. बघा लक्षात घ्या, मग जर सेम टर्म असेल व्हेरिएबलच्या स्क्वेअरवाल्या तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन करताना कसं करायचं की जो हायेस्ट जो हे बघा या ठिकाणी जो सर्वात मोठा जो या ठिकाणी कोइफिशियंट असणार आहे. ठीक आहे, सर्वात मोठा जो कोइफिशियंट या ठिकाणी असणार आहे तो आहे 3. म्हणजे ही जी 3 वाली जी टर्म आहे ती पलीकडच्या साईडला जाणार नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी इक्वेशन कसं बनेल बघा लक्षात घ्या. तर इक्वेशन बनेल 3m स्क्वेअर 2m स्क्वेअर येताना इकडे मायनस आणि प्लस -9 इकडे येताना +9 इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन कसं बनेल बघा लक्षात घ्या, 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेला m स्क्वेअर आणि +9 इज इक्वल टू 0. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी व्हेरिएबलच्या स्क्वेअर नंतर डायरेक्ट कॉन्स्टंट टर्म आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 0 कोण आहे तर या ठिकाणी 0 आहे b. मग आपण या ठिकाणी याला पुन्हा कशा पद्धतीने लिहू शकतो, देअरफॉर m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि मग आपण या ठिकाणी काय करू शकतो, दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करून कोणासोबत स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून आपण या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू काढू शकतो. सो am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल 1. ठीक आहे, b ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल 0 आणि c ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल 9. ठीक आहे, अगदी सोपं आहे. ठीक आहे, याला सॉल्व करायचं आहे. 5 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी 5 नंबरचा क्वेश्चन, p ने जर आपण 3 ला मल्टिप्लाय केलं, p इज मल्टिप्लाइड बाय विथ 3 सो 3p and p into 6p will be 6p square is equal to -5. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी जो व्हेरिएबलचा स्क्वेअर जो आहे ती जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, मग आपण जर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं ठरवलं तर 6p स्क्वेअर अगोदर येईल, नंतर +3p येईल आणि -5 जर लेफ्ट साईडला आले तर ते +5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं. मग याला कम्पेअर करा, comparing with ap square plus bp plus c is equal to 0. p ला p कटला म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 6. ठीक आहे, b ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली 3 and c ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली 5. अगदी सोपं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याला सॉल्व करू शकतो. 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे एक्स स्क्वेअर -9 आणि 13 या साईडला येताना -13 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर ॲज इट इज 13 मध्ये जर आपण 9 ॲड केले 13 आणि 7 20 आणि ते 2 22 म्हणजे 13 आणि 9 किती होणार -22 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर ऑब्झर्व केलं, बघा लक्षात घ्या, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर ऑब्झर्व केलं तर व्हेरिएबलचा स्क्वेअरच्या नंतरची डायरेक्ट कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबलवाली जी टर्म आहे ती नाही आहे, म्हणजे ती इलिमिनेट झालेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये बी या ठिकाणी काय आहे तर तो 0 आहे. म्हणजे इक्वेशन कसं बनेल, एक्स स्क्वेअर प्लस 0x -22 इज इक्वल टू 0. आणि या इक्वेशनला जर स्टँडर्ड फॉर्म सोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळेल, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कटला म्हणजे a ची व्हॅल्यू 1. ठीक आहे, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू -22. अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपण या ठिकाणी सॉल्व करू शकतो. ठीक आहे, 4 नंबरचा या ठिकाणी क्वेश्चन आहे, अगदी सोपा क्वेश्चन आहे. या ठिकाणी 4 नंबरचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. लगेच 4 नंबरचा क्वेश्चन घेऊया आपण.
बघा 4 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आहे, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे, डिटरमाइन whether the value given against कोणाच्या अगेन्स्ट each of the quadratic equation quadratic equations are roots of the equations. म्हणजे वर्ग समीकरणासमोर काही चलाच्या किमती दिलेल्या आहे, तर त्या चलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाचं रूट आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे, मूळ आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. ही संकल्पना आपण पाठीमागे बघितलेली आहे. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व करूया. x² + 4x - 5 = 0 अँड x च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे 1, -1. ठीक आहे, एकदा याला सॉल्व करून घेऊया. हे बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला x ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, तर ती आहे 1 आणि नंतर x ची व्हॅल्यू -1 या ठिकाणी पुट करायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे दिलेलं, तर ते आहे x² + 4x - 5 = 0. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू जी पुट करायची आहे ती -1. राईट साईड ऑलवेज 0 असणार, म्हणजे आपण या ठिकाणी लेफ्ट हँड साईड या ठिकाणी घेणार. सो लेफ्ट हँड साईड काय आहे, तर ती आहे x² + 4x - 5 = 0. आता आपण या दिलेल्या इक्वेशनमध्ये, या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईड घ्यायची आहे आपल्याला, या ठिकाणी 0 येणार नाही. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं आहे, पुट x = 1. x जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 1 सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे, सो करा सबस्टिट्यूट. x चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, तर तो येणार 1 चा स्क्वेअर + 4 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू 1 असेल अँड -5. जर याला सॉल्व केलं तर 1 चा स्क्वेअर असेल 1 + 4 1 = 4 अँड -5. सो 1 + 4 विल बी 5 -5 अँड 5 - 5 विल बी 0. मग या ठिकाणी लेफ्ट हँड जी साईड आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 0. मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. बघा, लेफ्ट हँड साईड आपल्याला काय मिळाली 0, राईट हँड साईड आपली 0 आहे. दोन्ही साईड जर 0 असेल तर ती दिलेली व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट x = 1 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते काय आहे, रूट आहे. बघा, आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सिमिलरली त्याचप्रमाणे पुट x = -1. आता आपल्याला या ठिकाणी x ची जी व्हॅल्यू आहे ती किती सबस्टिट्यूट करायची आहे, तर ती या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे -1. आपली लेफ्ट हँड साईड काय आहे, सो लेफ्ट हँड साईड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची x² + 4x - 5 आणि x ची व्हॅल्यू जी पुट करायची आहे ती -1 या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी कसं सबस्टिट्यूट करणार, तर या ठिकाणी असणार -1 चा स्क्वेअर + 4 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू -1 आहे अँड -5. सो -1 चा स्क्वेअर +1 प्लस इंटू मायनस विल बी मायनस 4 1 ज 4 अँड -5. 1 मधून जर 4 गेला तर -3 अँड -5. सो -3 अँड -5 विल बी -8. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड साईड जी मिळालेली आहे, सो लेफ्ट हँड साईड जी मिळालेली आहे ती आहे -8. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो लेफ्ट हँड साईड ही इक्वल नाही आहे राईट हँड साईडच्या. ठीक आहे, इज नॉट इक्वल, लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ गिवन quadratic
इक्वेशन, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते काय नाही आहे, रूट नाही आहे, म्हणजेच मूळ नाही आहे. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. लगेच आपण याच्यामधला जो सेकंड क्वेश्चन आहे तो या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आहे 2m² - 5m इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट टर्म नाही आहे दिलेली आणि m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 5/2. ठीक आहे. या ठिकाणी फ्रॅक्शनची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. ते आपल्याला या ठिकाणी पुट करायची आहे. अगदी सोपं आहे. आपण काय करतो, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2m² - 5m इज इक्वल टू 0. याचे आपण या ठिकाणी लेफ्ट हँड साईड घेणार. लेफ्ट हँड साईड काय आहे 2m² - 5m आणि याच्यामध्ये सुरुवातीला आपण m ची व्हॅल्यू किती पुट करणार, तर ती 2 करणार. सो m इज इक्वल टू पुट m इज इक्वल टू 2. m ची व्हॅल्यू 2 पुट करा. पण इक्वेशन काय बनेल बघा, लक्षात घ्या. सो 2 m चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर -5 × 2. ठीक आहे, -5 × 2. सो 2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 -5 2 × 10. सो 2 4 × 8 -10 आणि लक्षात घ्या 8 मधून जर 10 काढले तर ते असेल -2. अगदी सोपं. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी काय करायचं आहे, लेफ्ट हँड साईड आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि m ची व्हॅल्यू आपल्याला 2 सबस्टिट्यूट करायची आहे. सो m इज इक्वल टू 2. 2 ॲज इट इज m चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर -5 आणि m ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करायची आहे. सो 2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 -5 2 × 10. So 2 multiplied by 4 is equal to 8 and -10. So 8 - 10 will be -2. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी लेफ्ट हँड साईड मिळालेली आहे, सो लेफ्ट हँड साईड जी मिळालेली आहे ती आहे -2 आणि राईट हँड साईड आपली 0 आहे. म्हणजे इक्वेशनचं सॅटिस्फिकेशन झालं का नाही, तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. ठीक आहे. लेफ्ट हँड साईड जी आहे ती राईट हँड साईडच्या इक्वल नाही आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या वर्ग समीकरणाचं ते मूळ नाही आहे. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा सिमिलरली 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे. सिमिलरली ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड साईडमध्ये जे आहे ती m ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायची आहे, तर m ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे 5/2. ठीक आहे. सो लेफ्ट हँड साईड काय आहे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची, तर ती आहे 2m² - 5m. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला m ची जी व्हॅल्यू ठेवायची आहे ती आहे 5/2. ठीक आहे. m ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायची आहे, तर ती सबस्टिट्यूट करायची आहे 5/2. करा सबस्टिट्यूट. 2 ॲज इट इज m ची व्हॅल्यू 5/2. सो 5/2 चा स्क्वेअर -5 × 5/2. ठीक आहे. सॉल्व करा. 2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4 मायनस या ठिकाणी जर आपण याला सॉल्व केलं तर 5 चा डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लायचं साईन आहे. 5 5 ज 25 आणि डिवायडेड बाय 2 1 ज 2. आता जर आपण याला सॉल्व केलं तर 2 1 ज 2 2 2 ज 4, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळालं 25/2 मायनस 25/2. मग 25/2 मधून 25/2 जर गेले तर आन्सर काय असेल 0. ठीक आहे. 25/2 मधून जर 25/2 जर गेले तर आपल्याला आन्सर किती मिळालं, सबट्रॅक्ट झाल्याच्या नंतर 0. मग आपल्याला जी लेफ्ट हँड साईड मिळालेली आहे ती आहे 0. सो वी कॅन से दॅट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड या ठिकाणी इक्वल आहे. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते काय आहे, तर या ठिकाणी ते रूट आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपला 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो संपलेला आहे. आता आपली फक्त 2 क्वेश्चन्स राहिलेले आहेत.
टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. लगेच आपण 5 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघूया. बघा 5 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. 5 नंबरचा क्वेश्चन, फाइंड के इफ x is equal to 3 f x is equal to is root of equation k x square minus 10x plus 3 is equal to 0. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, के ची व्हॅल्यू या ठिकाणी शोधायची आहे आणि x इज इक्वल टू काय दिलेला आहे, तर x इज इक्वल टू 3 दिलेला आहे आणि x इज इक्वल टू 3 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. गिवन इक्वेशन काय आहे सोल्युशनमध्ये, गिवन इक्वेशन किंवा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि काय सांगितलेलं आहे की x इज इक्वल टू 3 हे रूट आहे. रूट आहे म्हणजे बॅलन्स इक्वेशन आहे, म्हणजे सेम आहे. आता ते आहे का नाही आपल्याला काही माहीत नाही, परंतु x इज इक्वल टू 3 त्यांनी आहे सांगितलं म्हणजे दोन्ही साईड इक्वल आहे. आणि इक्वल असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 3 पुट करायची आहे. तर आता x ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 जर सबस्टिट्यूट केली तर बघा लक्षात घ्या की ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय x चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. के ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 3 चा स्क्वेअर 9 मायनस 10 3 30 अँड प्लस 3 इज इक्वल टू 0. जर के न 9 ला मल्टिप्लाय केलं तर 9k आणि याला जर सॉल्व केलं तर -27 इज इक्वल टू 0. आता बघा लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 9 ला आणि 27 ला राईट साईडला पाठवावं लागेल. सर्वात अगोदर कॉन्स्टंट टर्म राईट साईडला जाईल. सो 9k इज इक्वल टू -27 तिकडे गेल्यावर प्लस झाले. 9 मल्टिप्लायमध्ये आहे केला, राईट साईडला जाताना डिवायडेशनमध्ये जाईल. सो के इज इक्वल टू 27 अपॉन 9. सो के इज इक्वल टू 9 3 27. जो के ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ती आहे 3. तर आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड के ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 3. सो लास्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी. आपल्याला लास्ट क्वेश्चनमध्ये ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, परंतु मित्रांनो ती ॲक्टिव्हिटी मी या ठिकाणी कंप्लीट करणार नाही. तर मी ते इक्वेशन टोटली क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व करेल. जे ब्लँक्स तुम्हाला फिल करायचं आहे की तुम्ही त्याच्यामधून फिल करू शकता. ठीक आहे, तो पूर्ण क्वेश्चन मी या ठिकाणी सॉल्व करणार आहे आणि ॲक्टिव्हिटी बेसमध्ये तुम्ही त्याला ज्या ठिकाणी योग्य जो बॉक्समध्ये जो नंबर येईल तो तुम्हाला त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचा आहे, पुट करायचा आहे. क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटचा. तो या ठिकाणी दिलेला आहे वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m square plus 2m plus k is equal to 0 is -7/5 and complete the following activity to find the value of k. मी लिहूनच घेतो. complete the following activity to find the value of k. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ठीक आहे, ॲक्टिव्हिटी पूर्ण न करता मी तो क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व करतो. बघा लक्षात घ्या या ठिकाणी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे सोल्युशनमध्ये. गिवन इक्वेशन काय आहे, तर गिवन इक्वेशन आहे 5m square प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 आणि रूट काय दिलेला आहे, तर रूट दिलेला आहे -7/5. मी रूट म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. रूट म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. या ठिकाणी व्हेरिएबल कोणतं यूज केलेलं आहे,
तर ते आहे m आणि k हा काय आहे या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. त्या ठिकाणी आपण काय करणार मग पुट m इज इक्वल टू -7/5 इन द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, बघा लक्षात घ्या मग या ठिकाणी 5 ॲज इट इज m चा स्क्वेअर म्हणजे -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. सॉल्व करा. 5 ॲज इट इज 7 चा स्क्वेअर 49 आणि 5 चा स्क्वेअर 25 प्लस मायनस मायनस 2 7 14 आणि अपॉन 5 ॲज इट इज, कारण याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याला जर सॉल्व केलं तर हे मिळेल प्लस के इज इक्वल टू 0. अगदी सोपं आहे. 5 5 25 आणि मग आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे बाकीचं काहीच नाही. 49/5 मायनस 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. ह्या टर्मला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल बघा लक्षात घ्या. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे आणि या ठिकाणी सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणजे 49/14/5 प्लस के इज इक्वल टू 0. 49 मधून 14 काढा, या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 3 म्हणजे 35/5 प्लस के इज इक्वल टू 0. अगदी सोपं आहे. 5 7 35 प्लस के इज इक्वल टू 0 आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 7 प्लस मध्ये आहे, राईट साईडला जाताना मायनस मध्ये जाईल. सो के इज इक्वल टू -7. अशा पद्धतीनं ही एक्सरसाइज ही प्रॅक्टिस सेट आपली या ठिकाणी संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्याला रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.